ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सेंद्रिय शेतीतील कीटकनाशके निर्मितीविषयी. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की आपल्या शेतीमध्ये निरनिराळ्या समस्या आपल्याला भेडसावत असतात. त्यामध्ये बदलतं हवामान, निरनिराळ्या पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव, त्यामुळे आपल्याला आपल्या पिकांचं नुकसानसुद्धा होताना दिसतं. त्या अनुषंगाने आपण निरनिराळ्या कृषी निविष्ठा, मग त्या रासायनिक असतील, जैविक असतील, या कृषी निविष्ठांचा वापर आपण आपल्या पिकांवरती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून पीक व्यवस्थापनावरील आपला खर्च हा वाढून जातो आणि पीक व्यवस्थापनासाठी झालेला हा खर्च त्यामुळं आपल्याला आपली पिकं ही परवडणारी वाटत नाहीत. त्या अनुषंगानं आपल्याला सेंद्रिय शेतीतील कीटकनाशक निर्मिती कशी करता येईल याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सेंद्रिय शेतीमध्ये काही जैविक कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो. त्यामध्ये ही जैविक कीटकनाशकं कोणती त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर जैविक कीटकनाशकांचा किंवा सेंद्रिय शेतीतील कीटकनाशकांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये जैविक बुरशीजन्य कीटकनाशकं ही असतात. त्यामध्ये जर आपण बघितलं बिव्हेरिया बेसियाना, मेटारायझियम ॲनोसोप्ली, व्हर्टिसिलियम लेकॅनी ही जी काही जैविक बुरशीजन्य कीटकनाशकं आहेत जी किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण वापरू शकतो. त्यामध्ये बिव्हेरिया बेसियाना या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर अळीवर्गीय किंवा पतंगवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण करत असतो. मेटारायझियम ॲनिसोप्ली यासारख्या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर आपण हुमणी अळी, त्याचबरोबर पतंगवर्गीय किडी, आळ्या यांच्या व्यवस्थापनासाठी करत असतो. तसेच विविध रस शोषण करणाऱ्या किडी यांच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा या मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर आपण करत असतो. त्यानंतर व्हर्टिसिलियम लेकॅनी हे जे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक आहे, या कीटकनाशकाचा वापर आपण रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पिठ्ठ्या डेकून यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी वापर आपण करत असतो. ही झाली जैविक बुरशीजन्य कीटकनाशकांविषयी माहिती. त्यानंतर निसर्गामध्ये जैविक जीवाणूजन्य काही कीटकनाशकं आहेत, ज्यामध्ये आपल्या परिचयाचं जर उदाहरण आपण बघितलं तर बॅसिलस थुरिंजिएन्सिस हे सुद्धा जैविक कीटकनाशक आपल्याला अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी वापरता येतात. त्यानंतर फोटोरॅब्डस लुमिनिसन्स नावाचं जैविक जीवाणूजन्य कीटकनाशकसुद्धा आपल्याला अळीवर्गीय, पतंगवर्गीय किंवा भुंगेरावर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी वापरता येत असतं. हे झाले जैविक जीवाणूजन्य कीटकनाशकं. त्यानंतर आपण जैविक विषाणूजन्य कीटकनाशकांचा सुद्धा वापर करू शकतो. तर ही जैविक विषाणूजन्य कीटकनाशकं कोणती आहेत तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर हेलिकोअर्पा आर्मिजेरा न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस म्हणजेच HANPV हा जो विषाणूजन्य कीटकनाशक आहे तर याला घाटेअळीचा विषाणू आपण संबोधतो. घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी म्हणजेच शेंगा पोखरणाऱ्या आळ्या आहेत, कपाशीवरील हिरवी बोंडअळी आहे किंवा हरभऱ्यावरील घाटेअळी आहे, या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला HANPV या जैविक विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर करता येतो. त्यानंतर ऊसामधील जे काही खोड पोखरणाऱ्या आळ्या आहेत किंवा खोड खाणाऱ्या आळ्या आहेत, या किडीच्या व्यवस्थापनासाठी ग्रॅन्युलोसिस व्हायरस या विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर आपल्याला करता येतो. त्यानंतर
SLNPV म्हणजेच स्पोडोप्टेरा लिचुरा न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस, म्हणजे जी काही लष्करी अळी आपण ज्याला म्हणतो किंवा तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे, या किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून SLNPV म्हणजेच स्पोडोप्टेरा लिचुरा न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस या विषाणूजन्य कीटकनाशकाचा आपल्याला वापर करून या स्पोडोप्टेरा लिचुरा किडीचं आपल्याला प्रभावी व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येतं. ही झाली विषाणूजन्य कीटकनाशकांविषयी माहिती. त्याचबरोबर या निसर्गामध्ये काही सूत्रकृमीजन्यसुद्धा कीटकनाशकं आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर हेट्रोरॅबिडिस इंडिका, स्टेनरनेमा कार्पोकॅप्सी यासारख्या सूत्रकृमीजन्य कीटकनाशकांचा सुद्धा वापर आपल्याला अळीवर्गीय भुंगेरावर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी करता येतो. ही झाली प्रयोगशाळेमध्ये तयार करता येणारी जैविक कीटकनाशकं जी आपण सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा वापरू शकतो. परंतु अशी काही कृषी निविष्ठा आहेत ज्या आपण आपल्या शेताच्या बांधावरच तयार करू शकतो आणि सेंद्रिय शेतीमध्ये ह्या सेंद्रिय निविष्ठा किंवा सेंद्रिय कीटकनाशकं आपल्या पिकावरील कीड व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर निंबोळी अर्क 5% जर आपण तयार केला तर आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये हा निंबोळी अर्क 5% तयार करता येतो. काय करायचं, उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये ज्या आपल्या कडुनिंबाच्या झाडाला असलेल्या निंबोळ्या आहेत, ज्या खाली पडल्या की त्या वेचून घ्यायच्या, त्यांना चांगलं वाळवायचं आणि त्या वाळल्या की नंतर त्याला वाळल्यानंतर त्याला एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं आणि जेव्हा त्या पूर्णपणे वाळलेल्या असतील अशा परिस्थितीमध्ये 5 किलो निंबोळी घेऊन त्याची बारीक पावडर करायची आणि आपल्याला फवारणी जर उद्या करायची असेल तर आदल्या दिवशी 5 किलो निंबोळी 9 लिटर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. रात्रभर जर आपण ही निंबोळी पावडर 5 किलो निंबोळी पावडर 9 लिटर पाण्यामध्ये रात्रभर जर भिजत ठेवली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर हा तयार झालेला जो अर्क आहे याला आपण कापडातून गाळून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये 1 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 200 ग्राम कपडे धुण्याची पावडर मिक्स करून जर आपण ते ढवळलं आणि हे द्रावण जर आपण या 9 लिटर द्रावणामध्ये जो 5% निंबोळी अर्क तयार केलेला जो आपला अर्क आहे त्या अर्कामध्ये हे द्रावण जर 1 लिटरचं मिश्रण केलं तर आपल्याला 10 लिटर निंबोळी अर्क हा तयार करता येतो. आणि या 10 लिटर निंबोळी अर्कातला प्रत्येकी 1 लिटर निंबोळी अर्क हा 9 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण तो फवारणीसाठी वापरू शकतो. म्हणजे अगदी 10 पंपाला पुरेल इतका औषध आपण या निंबोळी अर्काचं औषध 5 किलो निंबोळीपासून निंबोळी अर्क 5% तयार करू शकतो. तर आपण बघूया हा दशपर्णी अर्क आपल्याला कसा तयार करता येईल. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी शेळ्या मेंढ्या खात नसलेल्या 10 वनस्पतींची निवड आपल्याला करावी लागते. निंबोळी अर्क 5% कसा तयार करावा हे आपण जाणून घेतलं. आता आपण जाणून घेऊया दशपर्णी अर्क आपल्याला कसा तयार करता येईल. निसर्गामध्ये अशा काही वनस्पती आहेत की ज्या वनस्पतींना शेळ्या मेंढ्या खात नाहीत. अशा 10 निवडक वनस्पती निवडून आपण त्यापासून दशपर्णी अर्क तयार करू शकतो. मग ह्या 10 वनस्पती कोणत्या आहेत तर एकंदरीत जर आपण बघितलं तर 20-21 झाडं अशी आहेत की त्या झाडांचा पाला आपण दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरू शकतो. तर त्या वनस्पती कोणत्या तर नीम, त्यानंतर आंबा, सीताफळ, करंज, एरंड, धोत्रा, त्यानंतर बेल, रुई, बोर, पपई, बाभूळ, पेरू, कण्हेर, कारलं, झेंडू, तुळस, हळद, अद्रक, निरगुडी, जास्वंद आणि गुळवेल. या 21 वनस्पतींपैकी कोणत्याही 10 वनस्पती आपण दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरल्या पाहिजेत. परंतु प्रामुख्यानं कडुनिंबाची पानं ही 5 किलो आपण घेणं अपेक्षित आहे आणि उरलेल्या ज्या 9 वनस्पती आहेत या 21 पैकी त्या 9 वनस्पतींपैकी आपण प्रत्येकी 2-2 किलो पानं आपल्याला घ्यायची आहेत. ज्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण कडुनिंबाची पानं 5 किलो घेतली, कण्हेर या वनस्पतीची पानं आपण 2 किलो घेतली, त्यानंतर जास्वंदाची पानं 2 किलो घेतली, गुळवेलीची पानं आपण 2 किलो घेतली, झेंडूची पानं आपण 2 किलो घेतली, कारल्याची पानं आपण 2 किलो घेतली, त्या व्यतिरिक्त रुई याचीसुद्धा पानं आपण 2 किलो घेतली, बेलाची जर आपण पानं 2 किलो घेतली, करंजची पानं आपण 2 किलो घेतली किंवा त्याचबरोबर सीताफळीची पानं आपण 2 किलो घेतली, पपईची पानं आपण 2 किलो घेतली. या अनुषंगानं आपण अशा 10 वनस्पती निवडणार आहोत आणि ह्या
सगळ्या वनस्पतींपासून गोळा केलेला जो पाला आहे तो पाला आपण थोडा चॉपिंग करून घेणार आहे, त्याला बारीक आपण कापून घेणार आहे. आणि तो कापून घेतला की नंतर 200 लिटर क्षमता असलेल्या ड्राममध्ये त्याच्यामध्ये 150 लिटर पाणी घेऊन आपण हे सर्व 5 किलो कडुनिंबाची पानं आणि इतर 9 वनस्पतींची पानं 2 किलो या प्रमाणे आपण त्या ड्राममध्ये आपण ते टाकायचे आहेत. त्यानंतर या सर्व वनस्पतींचा जो पाला आहे जो आपण बारीक केलेला आहे त्यामुळं आपल्याला लवकर तो पाण्यामध्ये म्हणजे मिसळण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा 250 ते 500 ग्रॅम टाकू शकतो. त्यानंतर लसणाचा ठेचासुद्धा आपण 250 ग्रॅमपर्यंत टाकू शकतो. हे सगळं मिश्रण आपलं तयार झालं की लगेच गाईचं शेण 10 किलो आणि गोमूत्र 10 लिटर याप्रमाणे आपल्याला त्या ड्राममध्ये टाकायचं आहे. हे सगळं द्रावण आपण टाकलं की त्याला काठीच्या साह्यानं नीट ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वसाधारणपणे त्याला आपण 30 ते 40 दिवसांपर्यंत आंबायला ठेवू शकतो. आणि 30 ते 40 दिवसानंतर हे सर्व मिश्रण जे आहे ते पुन्हा काठीच्या साह्यानं ढवळून घ्यायचं आणि त्याला वस्त्रगाळ करायचा. वस्त्रगाळ केला की हा सर्व दशपर्णी अर्क आपण गोळा करून घ्यायचा आणि नंतर तो आपण आपल्या पिकातील कीड व रोग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून वापरू शकतो. हा जो तयार झालेला दशपर्णी अर्क आहे हा सर्वसाधारणपणे 5 ते 6 लिटर दशपर्णी अर्क 250 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण प्रति हेक्टरी फवारणीसाठी वापरू शकतो. आणि अशा पद्धतीनं या दशपर्णी अर्काचा वापर आपल्याला आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठा म्हणून कीड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला तिथे फायदा मिळू शकतो. आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांना आपण आत्ताच जाणून घेतलं दशपर्णी अर्क कसा तयार करता येईल. आता आपण जाणून घेऊया बीजामृत आपल्याला कसं तयार करता येईल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण असं म्हणतो. आणि जेव्हा आपण दर्जेदार चांगलं उत्पादन देणारं वाण निवडतो तेव्हा त्या वाणाला बीजप्रक्रिया करणं अतिशय गरजेचं होतं. आणि त्यामुळं सेंद्रिय शेतीमध्ये अशी सेंद्रिय निविष्ठा कोणती आहे की ज्या निविष्ठेचा वापर करून आपण बीजप्रक्रिया करू शकतो, तर ती सेंद्रिय निविष्ठा म्हणजे बीजामृत. शेण, गोमूत्र, पाणी, चुना आणि मुठभर माती यांचं मिश्रण जर आपण एकत्रित करून जे द्रावण तयार केलं त्याला आपण बीजामृत म्हणत असतो. तर बीजामृतामध्ये अतिशय फायदेशीर असे सूक्ष्मजीव आणि कीड रोगांपासून संरक्षण करणारे घटक त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे बीजामृत कसं तयार करायचं, तर 5 किलो शेण एका कपड्यात घेऊन त्याला आपण बांधून ठेवायचं आणि त्याला 20 लिटर पाण्यामध्ये 12 तास म्हणजे रात्रभर त्याला लटकून ठेवायचं. जेणेकरून त्या शेणाला आपण जे काही पाण्यामध्ये लटकून ठेवलेलं आहे त्या शेणाचा अर्क हा त्या आपल्या पाण्यामध्ये येईल. त्यानंतर 1 लिटर पाणी घेऊन त्यात 50 ग्रॅम कळीचा चुना मिसळून आपल्याला घ्यायचा आहे. 1 लिटर पाण्यामध्ये जर आपण 50 ग्रॅम कळीचा चुना मिसळला तर त्यानंतर शेणाचा अर्क काढण्यासाठी ते कापडात बांधून ठेवलेलं जे शेण आहे ते 2 ते 3 वेळा चांगलं पिळून घ्यायचं. आणि ते पिळून घेतलं की हा सर्व शेणाचा अर्क हा आपल्याला त्या पाण्यामध्ये येईल. त्या पानाच्या द्रावणामध्ये शेतातली जी माती आपण आणली होती ती नीट त्याच्यामध्ये ढवळून टाकायची. त्यानंतर हे आपलं बीजामृत तयार झालं. 100 किलो बियाण्याच्या बीजप्रक्रियेसाठी हे आपण बीजामृत तयार केलेलं आहे. आणि या बीजामृताचा जर आपण आपल्या शेतीमध्ये बीजप्रक्रियेसाठी जर वापर केला तर नैसर्गिकरित्या मातीत आढळून येणारे जे काही फायदेशीर सूक्ष्मजीव आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं जीवाणू आहेत, काही ईस्ट म्हणजे याला आपण किनू म्हणतो, ॲक्टिनोमायसेट्स आहेत, प्रकाश संश्लेषक जीवाणू आहेत, शेणात आढळणाऱ्या काही बुरशी आहेत, ह्या सर्व बीजामृताचे प्रमुख घटक आहेत. आणि त्यामुळं अशा बीजामृताची जर बीजप्रक्रिया आपण बियाण्याला केली तर बऱ्याच अंशी त्या बियाण्याला कीड आणि रोगांपासून सुद्धा संरक्षण मिळतं आणि या बीजामृताचा फायदा आपल्याला बीजप्रक्रियामध्ये मिळतो. आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांनो, आपण आता जाणून घेतलं बीजामृत आपल्याला कसं तयार करता येईल. आता आपण जाणून घेऊया जीवामृत ही जैविक निविष्ठा आपल्याला शेतामध्ये कशी तयार करता येईल. जीवामृत हे आंबवलेलं द्रवरूपातील सेंद्रिय खत असून ते एक उत्कृष्ट वाढ संजीवक म्हणून कार्य करत असतं. जीवामृत हे मातीच्या सुपीकतेसाठी आणि सूक्ष्मजीवांचा एक समृद्ध स्रोत म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि पिकाच्या वाढीसाठी अतिशय फायद्याचं ठरतं.
जीवामृतामध्ये जर आपण बघितलं तर अनेक फायदेशीर सूक्ष्मजीव आहेत, ज्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, ॲक्टिनोमायसेट्स आहेत आणि काही जैविक बुरशीसुद्धा त्यामध्ये आहेत, ज्या बुरशीनाशकाचं काम करत असतात. तर हे जीवामृत आपल्याला कसं तयार करता येईल ते आपण समजून घेऊया. जीवामृत तयार करत असताना आपल्याला 200 लिटर क्षमता असलेला पाण्याचा ड्रम हवा. त्याच्यामध्ये 150 लिटर पाणी टाकून त्याच्यामध्ये गाईचं शेण 10 किलो याप्रमाणे टाकून 5 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन आणि शेतातली माती 100 ते 150 ग्राम या प्रमाणामध्ये आपल्याला त्या 200 लिटर क्षमता असलेल्या ड्राममध्ये 150 लिटर पाणी घेऊन ही सर्व घटक त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर त्या ड्राममध्ये घेतलेली सर्व साधन सामग्री जी आहे ती आपल्याला नीट ढवळून घ्यायची आहे. दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळ सायंकाळ या वेळेला आपल्याला ती नीट ढवळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हे सर्व द्रावण नीट मिसळल्या जाईल, नीट ढवळल्या जाईल. त्यानंतर 9व्या दिवशी हे जीवामृत तयार होणार आहे. 9व्या दिवसापासून पुढे 12व्या दिवसापर्यंत आपल्याला हे जीवामृत शेतामध्ये आपल्या पिकांच्या व्यवस्थापनासाठी, पीक संरक्षणासाठी आपल्याला वापरायचं आहे. तर आता हे जीवामृत वापरत असताना काय काळजी घ्यावी किंवा कसं वापरावं, तर सर्वसाधारणपणे कमी कालावधीची जी पिकं आहेत त्यामध्ये 60 ते 90 दिवसाची जी पिकं आहेत तर त्या पिकांमध्ये पेरणीनंतर 21 दिवसानंतर 5% जीवामृताची फवारणी आपल्याला करता येईल आणि नंतर पुढच्या ज्या फवारणी आहेत त्या 20 ते 25 दिवसांनी आपण पालटून सर्वसाधारणपणे 10% या प्रमाणामध्ये आपण ती फवारली पाहिजे. मध्यम कालावधीची पिकं आहेत त्यामध्ये 90 ते 120 दिवसांचा पिकांचा कालावधी असतो. अशा वेळेला सुद्धा पेरणीनंतर 21 दिवसानंतर आपल्याला 5% जीवामृताची फवारणी करता येईल. 20 ते 25 दिवसानंतर पुढची जी फवारणी आहे ते आपल्याला 10% प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करता येईल. त्यानंतर जी मध्यम कालावधीची जी पिकं असतात त्यामध्ये 120 ते 135 दिवसांचा कालावधी असतो. त्यामध्ये सुद्धा आपण पेरणी झाली की 21 दिवसानंतर 5% जीवामृताचा वापर करता येईल आणि तिथून पुढे 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला 10% जीवामृताचा वापर करता येईल. अशा आपल्याला 5 फवारण्या या मध्यम कालावधी असलेल्या पिकांमध्ये आलटून पालटून आपल्याला करता येऊ शकतात. त्यानंतर सर्वसाधारणपणे 135 ते 150 दिवस कालावधी असलेले जे पिकं आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 6 फवारण्या करता येतात. पहिली फवारणी 21 दिवसानंतर 5% जीवामृताची करायची आहे. त्यानंतर 20 ते 22 दिवसानंतर आपल्याला 10% जीवामृताची मात्रा घेऊन त्याची फवारणी आपल्याला करायची आहे. आणि जर आपल्याकडे फळझाडं आहेत, फळबागा आहेत, अशा वेळेला 2 ते 5 लिटर जीवामृत हे बांगडी पद्धतीनं आपल्याला प्रति झाड या प्रमाणात आपल्याला आपल्या बागेतील फळझाडांना आपल्याला जीवामृत देता येईल. तर शेतकरी बांधवांनो, सेंद्रिय शेतीमधील सेंद्रिय घटक असलेल्या निविष्ठा त्याचबरोबर जैविक कीटकनाशकं कोणती आहेत व ती कशी तयार करावी याविषयी आपण माहिती घेतली.